अफूच्या डोळ्याची तस्करी 304.570 किलोग्रॅमसह एकूण 82,51,710 रुपयाचा मुद्देमाल जप्त। चोरीच्या टाटा सफारी गाडीने अफूची करीत होते तस्करी। स्थानिक गुन्हे शाखेतील एनडीपीएस पथक व जवाहरनगर पोलिसांची कार्यवाही। भंडारा तालुक्यातील शहापूर येथे स्थानिक गुन्हे शाखा पथक व भंडारा पोलिसांमार्फत शहापूरच्या SR ग्रँड हॉटेलमध्ये थांबलेल्या टाटा सफारी वाहनांवर कार्यवाही केली। सदर वाहनांची झडती घेतली असता चोरीच्या टाटा सफारी वाहनांमधून अफूची तस्करी केल्याचे बाब पुढे आले आहे। पोलिसांना दोघांच्या ताब्यातून नशेकरिता वापरण्यात येणारे 307 किलो अफूचे टर्फल जप्त करण्यात आले आहे। पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत 82,51,710 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शहापूर येथील SR ग्रँड हॉटेलमध्ये थांबलेल्या 2 युवकांकडून नशेकरिता वापरण्यात येणारे अफूचे टर्फल 307 किलो वजनाचे होते। सदर व्यक्ती राजस्थानवरून नागपूर दिशेने भंडाऱ्याकडे आले होते। नशेडी अंमली पदार्थ तस्करी होत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पथक व जवाहरनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपी दिलीप गंगाराम बिश्नोई, जयप्रकाश सहीराम बिश्नोई राहणार फलोदी जिल्हा जोधपूर राजस्थान येथील आहेत। सदर आरोपींनी वापरलेली गाडी ही MH20 FI 9410 क्रमांकाची चोरीची असून छत्रपती संभाजीनगर येथे शहर परिसरातील दिनांक 28 जुलै रोजी MIDC वाळूज पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथून चोरीला गेली होती। सदर गाडीवर या अफू तस्करांची RJ 45 CJ 6205 क्रमांकाचा नंबर प्लेट लावून गाडी अफू तस्करीत वापरली आहे। या गाडीमध्ये नशेच्या अफूचे टर्फल जवळपास 16 पोत्यांमध्ये कोंबून भरलेले आढळले, ज्याचे वजन 307 किलो असून 20,000 किलोग्राम प्रमाणे हे माल बाजारात विकला जातो। पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीनुसार 82,51,710 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। मादक द्रव्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार सदर कार्यवाही करण्यात आली। सदर वेळी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भीमाजी पाटील, PSI पुरुषोत्तम राठोड, भंडारा नायब तहसीलदार महादेव दराडे यांच्या समक्ष कार्यवाही करण्यात आली।